नाशिकमधील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च पुढे जाऊ नये यासाठी पोलिसांकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत। आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत पोलीस महानिरीक्षक आणि अधीक्षकांची चर्चा सुरू आहे। नाशिकमधील आदिवासी बांधव लॉंग मार्च पुढे नेण्यावर ठाम आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार। आज मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची मुंबईमध्ये पुन्हा बैठक देखील पार पडली आहे। लोकांच्या मनातला त्यांच्यासमोर सांगतो। आता तुम्ही तरी विचारलं ना काही दुसरं उत्तर येणार नाही। ते म्हणतील की काय असेल ते, आणि काही लोक तर म्हणतात आमची एक म्हातारी बा आहे 2011ला तिच्या पायातून भरभरा रक्त आहे। आता आम्ही तिला तिथून जाऊन म्हणत होतो की बाई बसूच नको, म्हणजे इकडेच येऊ नको, ती म्हणायची या लढ्यासाठी जमिनीसाठी माझे। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। किरण, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलंय का? कस्तुरी, खरं तर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये। पोलिसांनी हा लॉंग मार्च जो आहे तो घाटनदेवी परिसरातच रोखण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉंग मार्च निघणारच असा जो निर्धार केलेला होता तो आता या ठिकाणी सुरू झालेला आहे। लॉंग मार्चचा जो टप्पा आहे तो आता कसारा घाट खरं तर सुरू झालेला आहे। मुंबईच्या दिशेनं संपूर्ण लॉंग मार्च कूच करतोय। प्रामुख्यानं वनपट्टे नावावर करावे, सीमा भागामध्ये असले आहे ते समुद्राला जाऊन जे मिळतं ते महाराष्ट्रामध्ये वळवावं, शेतकऱ्यांच्या कामासाठी ते उपलब्ध करून द्यावं। याशिवाय ग्रामीण भागात असलेल्या ज्या आदिवासी शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, त्यांना चांगल्या दर्जेदार पद्धतीनं सुधारावं अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन तर हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेनं जात आहे। 2 ते 4 वाजेच्या दरम्यान या सगळ्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे आणि सध्याच्या घडीला मोर्चा जो आहे तो कसारा घाटातून आता मुंबईच्या दिशेनं कूच करतोय। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। लाल वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केलेला आहे। लॉंग मार्च मुंबईत आणू नका अशी महाजन यांनी विनंती केली। आमच्या मागण्या मान्य करा अशी त्यानंतर प्रतिक्रिया जेपी गावित यांनी दिली आहे। मुंबईमध्ये आल्यावरती चर्चा करू, मात्र तोवर लॉंग मार्च सुरूच राहील असा पवित्रा माजी आमदार जेपी गावित यांनी घेतलाय। शिष्टमंडळाला घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचे सहकारी संदीप जाधव देखील तिथे पोहोचलेले आहेत। आज शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा पार पडेल। आम्ही कुठं नाही म्हणतो, चर्चेअंती प्रश्न सुटतील, पण आता जे लोक निघालेले आहेत ना त्यांना पण वाटतंय की आमचा प्रश्न काहीतरी चांगल्या परिस्थितीने सुटला पाहिजे आणि त्याच्यावरती परत मोर्चा काढायची वेळ येणार नाही अशा पद्धतीने काहीतरी कारवाई झाली पाहिजे। तर जाधव साहेब पण आमच्या बरोबरच आहेत, आता इथं लोक पण पाहतात आणि साहेब तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्ही एका मिनिटामध्ये हा प्रश्न सोडवू शकता। याला ना पैशाचं बजेट लागणार नाही, काही लागणार नाही, तुम्ही या लोक चालत येत आहे तुम्हाला। मंत्री महोदयांनी काल इथं सर्व मोर्चेकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली होती। जेपी गावित साहेब होते आणि त्यांच्यासोबत नवले साहेब वगैरे या सर्व मंडळांशी चर्चा झाली होती आणि असे ठरले होते की दुपारी कॅबिनेट आटोपल्यानंतर बैठक होणार आहे। या शिष्टमंडळातील 11 प्रतिनिधी या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची नावे कळवलेली आहेत। साधारण 2 वाजता ती बैठक होईल, तर त्यांच्यासोबत मी त्यांना नेण्यासाठी इथं आलेलो आहे। मुंबईवर पुन्हा एकदा लाल वादळ घोंगावू लागलंय। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं कूच करतायत। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ निघालेलं आहे। दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या दुर्गम भागातील हजारो आदिवासी बांधव आणि शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं हे मोठं लाल वादळ मुंबईच्या दिशेनं सरकतंय। अनेक त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत। यात आधी देखील अशाच पद्धतीचा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र फक्त आश्वासनं दिली गेली आणि आज संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे देखील आपण पाहूयात। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तर वन जमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप जमिनीचे मालकी हक्क मिळालेले नाहीत। वनाधिकार कायद्याअंतर्गत हक्क मिळावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। वन जमीन, गायरान जमीन ही जी कसणाऱ्यांना स्वतंत्र 7/12 उतारा देण्यात यावा अशीही त्यांची मागणी आहे। पश्चिमेकडून वाहून जाणारे नद्यांचं पाणी अडवून ते आदिवासी आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं।
शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे. पेसा अंतर्गत असलेले रिक्त पद तातडीनं भरावी अशी देखील त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.